आता गौरवजी, जे सामान्य लोक असतात आपल्यासारखे समजा, त्याच्यापैकी 80-90% लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांच्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, किंवा असं असतं की ते कर्जाच्या जाळ्यात अडकत जातात. म्हणजे हे लोन असतं, ते लोन असतं, त्यातून कधी बाहेरच पडत नाही. मग याच्यावरती तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? सॉल्युशन म्हणजे त्यांनी पहिलं त्यांचं हे बघायचं की त्यांचा कॅश बॉक्स किंवा जे पैसे ठेवतायत म्हणजे तिजोरी ती हां. दक्षिण नैऋत्याला नाहीये. ती ओके. माणसाला बँकरप्ट पण करते. किंवा दक्षिण नैऋत्य, दक्षिण आणि नैऋत्याच्या मधली जागा. त्यांच्या आग्नेयाला पाण्याचा स्रोत नाहीये. म्हणजे जर आग्नेयाला पाणी असेल किंवा पाण्याचं काही जागा असेल, पाण्याची साठा असेल, तर कॅश लिक्विडिटी, कॅश घरात थांबणार नाही. उत्तरेला काही मोठा दोष असेल, उत्तरेला त्यांना काही जड गोष्टी त्यांनी ठेवल्या असतील, त्या 3 गोष्टींची काळजी घ्यायची. तर ह्या 3 गोष्टी जर त्यांनी सांभाळल्या किंवा फॉलो केल्या, उत्तरेला प्रॉपर जड न ठेवता उत्तरेला त्यांची तिजोरी ठेवली, किंवा बाय डिफॉल्ट कधी-कधी चुकूनही जाते आपले कॅश. तिजोरी एक्झॅक्टली कुठे ठेवली पाहिजे? तिजोरी ही नेहमी तुझी उत्तरेला बेस्ट, दक्षिणेला पण बेस्ट, पण दक्षिण प्रॉपर माहिती हवी, किंवा पश्चिमेला. पश्चिमेला ठेवल्यावर मी गॅरंटी देतो, चॅलेंज करतो, पश्चिमेला ज्यांची तिजोरी असते, एक्झॅक्ट पश्चिमेला ज्यांची तिजोरी असते, त्यांचे पैसे कमी होणार. एक तर वाढणार नाही, तर तेवढेच राहणार, पण कमी होणार नाही. ओके. कारण आपल्या आधीचा जो पॉडकास्ट होता की नाही, त्याच्यामध्ये ज्या आपल्या विजयश्री चितलांगे मॅम होत्या, त्यांनी पण सांगितलं होतं की पश्चिमेला जर आपण नुसती 500ची नोट जरी चिटकवली तर ती निघत नाही, म्हणजे ती कंटिन्युअसली असते. ते त्याचं पश्चिमेचं कामच आहे की पश्चिम नेहमी मॅनिप्युलेट करते. अट्रॅक्शन. पश्चिम तुला मॅनिप्युलेट करणार. म्हणजे काय, 10चे 100, 100चे 1000. पश्चिमेचं काम आहे मॅनिप्युलेट करणं, एम्प्लिफाय. मॅनिप्युलेट नाही, पश्चिमेचं काम आहे एम्प्लिफाय करणं. ते नेहमी एम्प्लिफाय करणार. 10चे 100, 100चे 1000, 1000चे लाख, लाखोचे करेल. म्हणून जर तिथे तुम्ही जी गोष्ट ठेवताय, जी तुम्हाला हवी आहे, आणि तिकडे देवताय 4थ्या पदावरती पुष्पदंत, त्यांचं कामच आहे तू जे मागणार ते देणार. पश्चिमेकडे बघून जर तू चुकीचं पण काय बोललास, किंवा आपण कधी आपण बोलतो ना की काय प्रॉब्लेम असेल, डिप्रेशन असेल, टेन्शनमध्ये काहीतरी निगेटिव्ह बोलून जातं, त्याचा पण इफेक्ट तेवढाच येणार. आणि तू पश्चिमेकडे बघून जर मॅनिफेस्टेशन केलं, जसं मी तुला मगाशी सांगितलं की सिद्ध मंदिरं, जेवढी मंदिरं आहेत ती पश्चिमेकडेच आहेत. म्हणजे आपण जेव्हा बघतो तेव्हा देवाची मूर्ती पश्चिमेकडे असते, आणि त्याच्याकडे जेव्हा काय मागतो तर ते आपलं कम्प्लीट व्हायचं कारणच आहे पश्चिमेला मागत असतं. ओके. आता म्हणून पश्चिमेला जर तुला लँड हवंय, तुझा फ्लॅट घ्यायचा आहे, काय आहे, तर त्यानुसार तू जर फ्रेम ठेवलं, तर कुठल्या फ्रेम ठेवतोय, जसं मी तुला सांगितलं एक विलेजची फ्रेम लावलीस तर तुला जमिनी घेण्यासाठी, घरं घेण्यासाठी फायदा होतो. तर तुला एक्झॅक्ट पश्चिम किंवा पश्चिम नैऋत्य माहिती हवी. जर तू असं आता जसं सांगितलं की नोट ठेवतोयस, तर ठेवून बघा, आपण तिथे ठेवल्यावरती वाढणार किंवा ती कमीच होणार नाही. ओके. म्हणून पश्चिमेला ज्यांचा कॅश बॉक्स असतो, फक्त त्यांना नकाशा काढून, ग्रीड करून, प्रॉपर प्लॅन करून माहिती हवं की ही माझी पश्चिम आहे. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की असं अंदाजे करू नका. जर करायचं असेल तर अशी प्रॉपर ग्रीडिंग करून घ्या तुमच्या घराची, आणि मग नंतर तुम्ही ठरवू शकता पूर्व पश्चिम. हो. कारण की काय होतं ना, पश्चिमेच्या बाजूला, एका बाजूला पश्चिम नैऋत्य ती चालते, त्याच्या पुढे ती चालत नाही. नैऋत्य नॉट गुड फॉर ऑल दिस. पश्चिमच्या एका बाजूला जर तू पश्चिमेकडे बघतोय, राईट साईडला वायव्य असतं आणि पश्चिम वायव्य. ह्या दिशा आहेत ना, पश्चिम वायव्य निगेटिव्ह झोन आहेत. माणसं इथे ठेवतात आणि पैसा गेल्यावर म्हणतात की आमच्याकडे राहते, आणि त्यांना एक्झॅक्ट कुठे पश्चिम माहीत नसते. किंवा काही माणसं अशी पण असतात, आमच्या ईशान्येला टॉयलेट आहे, आमच्या नैऋत्याला गेट आहे, पण काय नाही. पण कारण की तो नैऋत्याला नसतो, एक तर तो पश्चिम नैऋत्याला असतो म्हणून त्यांच्यासाठी बेस्ट असतो, किंवा तो दक्षिण इथे असतो. तर एक्झॅक्ट डायरेक्शनचं ग्रीडिंग करता आलं नाही की हा प्रॉब्लेम होतो. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्रॉपर ग्रीडिंग केल्यानंतरच ह्या गोष्टी कराव्या. ओके. अंदाजे करू नका.